हार्दिक स्वागत. प्रेस कॉन्फरन्सला सुरुवात करण्याच्या आधी नागरिक सोशल फाउंडेशनतर्फे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांना नागरिक सोशल फाउंडेशनतर्फे आम्ही श्रद्धांजली वाहतो. खूपच वाईट बातमी होती, सगळ्यांनाच धक्का बसला. एक उमदं नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची जाण असलेलं नेतृत्व आपण सगळ्यांपासून हिरावलं गेलं. तर त्यांची आम्हाला पण उणीव जाणवेल, आपल्या सर्वांनाच जाणवेल. त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली आमच्यातर्फे. आपण ही आमची तिसरी प्रेस कॉन्फरन्स आहे. पहिल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण फोर्सफुल कन्व्हर्जन्स हा विषय हाताळला होता. त्या संदर्भातलं निवेदन आपल्या सर्वांकडे दिलंच होतं. तेच आम्ही राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्याकडेही पाठवले आहे. दुसरी जी प्रेस कॉन्फरन्स होती ती इलिगल इमिग्रंट्स जे आहेत, बांगलादेशी पर्टिक्युलरली, त्या संदर्भात आपण एक नोट तयार केली होती आणि काही आमच्या ज्या रिक्वेस्ट आहेत त्या सरकारकडे आम्ही पाठवलेल्या आहेत. तर आमचा असा प्रयत्न आहे की पॉलिसी रिफॉर्म्सच्या अंतर्गत आमची जी टीम काम करते नागरिक सोशल फाउंडेशनची, की जे देशासाठी गरजेचं आहे त्याच्यामध्ये जे बदल अपेक्षित आहेत ते बदल आम्ही सरकारपर्यंत पोचवण्याचं काम करतो आहे. त्याचा कॉग्निझन्स सरकारने किती घेतला, किती घेतील हा काळ ठरवेल. पण आम्ही आमची जबाबदारी म्हणून ही पर्टिक्युलर मोहीम सुरू केली असं म्हणू शकाल. ही रस्त्यावरची मोहीम नाही आहे, ही पॉलिसी रिफॉर्म्सची मोहीम आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून आपल्याला जे जे काही सरकारपर्यंत पोचवता येईल तुमच्यामार्फत पर्टिक्युलरली, कारण तुमचा फार मोठा हात आहे पॉलिसी रिफॉर्म्सला. काही चेंजेस गरजेचे असतील तर त्यामध्ये सूचना आणि आमची पण आमच्या काही ज्या विनंत्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचवण्याच्या, त्याकरताच ही प्रेस कॉन्फरन्स आहे. तर प्रथमतः आम्ही तुमच्यामार्फत हा विषय बाहेर आणतो आहे, तुमच्यापर्यंत मांडतो आहे आणि मग आम्ही सरकारलाही निवेदन पाठवतो या संदर्भातलं. आज आम्ही तिसरा विषय घेत आहोत. सगळ्यांना माहिती आहे की हा विषय सरकारने सुद्धा घेतलेला आहे त्यांच्या एकूण नोंदीमध्ये. ऑनलाईन बेटिंग, म्हणजे तुम्ही बघितलं असेल की आपल्या भारताच्या क्रिकेट टीमची एक स्पॉन्सर्ड कंपनी जी होती ती ड्रीम11 होती. त्याच्यामध्ये बरेच लोक पैसे लावायचे, पैसे घालवायचे आणि हे फार मोठा प्रॉब्लेम आहे. कारण आजकालची जी पिढी आहे त्यांना शॉर्ट टर्म पैसे पाहिजे असतात आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याची एक मोडस ऑपरेंडी आहे. शेवटी टेबल असं म्हणतात की टेबल नेहमी जिंकतं, जसं कॅसिनोला गेलं की. तसंच ह्याच्यामध्ये कधीही समोरचा माणूस जिंकणार नाही, ज्याचा ॲप आहे तोच जिंकणार कायम. नाहीतर एवढी मोठी इंडस्ट्री उभी राहिली नसती. सरकारने काही पावलं उचलली आहेत, नाही असं नाही, पण त्याच्यामध्ये काही त्रुटी आम्हाला वाटतात. तर त्या मांडण्याकरता आज माझ्याबरोबर मी स्वतः अमेय सप्रे, डायरेक्टर नागरिक सोशल फाउंडेशनचा, माझ्याबरोबर प्रीतम थोरवे बसलेत उजव्या साईडला पुढे. ते पण एक विश्वस्त आहेत संस्थेवर आणि ह्याबाबत पेपरवर सर्वात जास्त काम करणारे आणि त्याबाबतची आज माहिती देणारे सर्वेश मेहेंदळे यांच्याकडे मी माईक सोपवतो. ते जास्त ह्यावर बोलतील. धन्यवाद. जय हिंद. आजचा विषय आपल्या सगळ्यांना समजला असेल की ऑनलाईन बेटिंगच्या माध्यमातून जो काही तरुण पिढीचा किंवा युवा पिढीचा किंवा भारतातल्या सर्व समाज घटकांचा जो आत्तापर्यंत नुकसान झालेला आहे, तर त्याच्या संदर्भामध्ये काही पॉलिसी रिफॉर्म्स व्हावे अशी मागणी घेऊन आम्ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे एक ऑलरेडी निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगण्यासाठी सर्व पत्रकार मित्रांच्या समोर नागरिक सोशल फाउंडेशनच्या वतीने आज आम्ही थोडंसं निवेदन देत आहे. मी एक साधारण 6 ते 7 पानाचं एक प्रेझेंटेशन किंवा पहिल्या पानावरती प्रेस नोट आहे, आपण सगळे बघू शकता. त्याच्यामध्ये पूर्ण मजकूर थोडक्यामध्ये मांडलेला आहे आणि संस्थेची मागणी जी काही सरकारला आहे ती थोडक्यात मांडली आहे. मी सर्वप्रथम आपलं अटेन्शन थोडंसं मला एका गोष्टीकडे वळवायचं आहे. आपल्याला सर्वांना माहिती असेल की एखाद्या व्यक्तीला जर दारू प्यायचं जर व्यसन असेल तर त्याला ती दारू पिण्यासाठी दुकानामध्ये जावं लागतं किंवा बार रेस्टॉरंटमध्ये जावं लागतं. एखाद्याला सिगरेटचं व्यसन असेल, तंबाखूचं व्यसन असेल तर त्यालासुद्धा ती गोष्ट घ्यायला दुकानात जावी लागती किंवा स्मोकिंगचे झोन असतात तिथं जावं लागतं. पण हा जो मोबाईल फोन आहे हा आपल्या प्रत्येकाच्या खिशामध्ये आहे आणि हा 24 तास आपल्याबरोबर असतो, 365 दिवस असतो. त्याच्यामुळे जर एखाद्याला ऑनलाईन गॅम्बलिंगची जर लत लागली किंवा त्याचं व्यसन जर लागलं तर त्याला हे खूप जास्त इझिली अवेलेबल आहे. म्हणजे हे सगळ्या व्यसनांमध्ये सगळ्यात जास्त डेंजरस हार्मफुल हे होऊ शकतं. आता याचे काही रिझल्ट्स आहेत. पेज नंबर 3 वरती म्हणजे ॲनेक्शर 2 जे आहे ते तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये काही न्यूज लिंक्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ऑलरेडी पेपरमध्ये आलेल्या घटना आहेत. सर्व पत्रकार मित्रांना या सगळ्या घटना माहितीच असतील. आत्तापर्यंत साधारण 150च्या आसपास आत्महत्या झालेल्या आहेत ऑनलाईन बेटिंग स्पोर्ट्समध्ये
तरुण पिढी असू दे किंवा जे साधारण 30-40 वयोगटामधले जे तरुण असतात त्यांना थोडंसं आयुष्यामध्ये पटकन पैसे कमवायचे असतात आणि ते पटकन पैसे कमवायच्या नादामध्ये ते शॉर्टकट मारतात. 10 रुपयामध्ये 1 लाख जिंका, 100 रुपयात 1 करोड जिंका, अशा ह्याला बळी पडतात ॲडव्हर्टाइजमेंटला. आणि या सगळ्या गेम्सचा अल्गोरिदम अशा पद्धतीने सेट केलेला असतो की काही इनिशियल ट्रान्झॅक्शन्समध्ये तुम्ही जिंकता पण त्याच्यानंतर तुम्ही लूज होता. पण ती सवय लागलेली असते, लत लागलेली असते आणि माणूस त्याच्या मित्राला घरच्यांना सांगत नाही आणि माणूस कर्ज घेतो, व्याजावर पैसे घेतो आणि हळूहळू त्या दलदलीमध्ये अडकत जातो. आणि अशा आत्तापर्यंत साधारण 150 केसेस बघण्यात आलेल्या आहेत, ज्या पेपर आउटसुद्धा झालेल्या आहेत की ज्याच्यामध्ये तरुण पिढीने आत्महत्या केलेली आहे. आणि ज्यांनी आत्महत्या केली नाही आहे पण ज्यांचं घरदाराचं नुकसान झालं आहे, रस्त्यावरती आलेले आहेत, अशा हजारो केसेस आहेत. आता याच्या सगळे न्यूज आर्टिकल्सच्या लिंक्स ह्याच्यामध्ये 3 नंबरच्या पानावरती आहेत दिलेल्या. दुसरं महत्त्वाचे मी 2-3 कोटेशन्स तुम्हाला सांगतो. हे माझे शब्द नाही आहेत, माननीय केंद्रीय मंत्री IT मिनिस्टर जे आहेत अश्विनी वैष्णवजी त्यांनी संसदेमध्ये सांगितलेला डेटा सांगतोय. या सगळ्या प्रकारामध्ये साधारण 20,000 करोड वर्षाला, एका वर्षाला 20,000 करोडपेक्षा जास्त आर्थिक नुकसान होतं भारतातल्या लोकांचं. म्हणजे कोणत्या तरी कंपन्या या पैसा जिंकतायत आणि याच्यामध्ये जे बेटिंग करतात असा 20,000 करोड इकॉनॉमीमधून आपल्या वाईपआउट होतात. दुसरा महत्त्वाचा डेटा म्हणजे आपल्या भारत देशाची लोकसंख्या साधारण 140 करोड आहे. सेन्ससमध्ये समजेल किती झाली आहे. 22 करोड लोक हे ऑनलाईन बेटिंग ॲप्स, गॅम्बलिंग ॲप्स किंवा गेमिंग ॲप्स, वेगवेगळ्या नावांनी हे सगळे ॲप्लिकेशन असतात, ऑलरेडी डाउनलोड झालेले आहेत भारतामध्ये. म्हणजे तुम्ही समजू शकता की याचा जो इम्पॅक्ट आहे, भले सगळेजण दररोज बेटिंग करत नसतील पण याचा जो इम्पॅक्ट आहे हा खूप मोठ्या प्रमाणावरती आपण बघू शकतो. आता याच्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक आमदारांनी ह्याच्यामध्ये विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला आणि त्याच्यावरती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी 18 जुलैला जे उत्तर दिलं ते अशाप्रमाणे होतं की हा विषय जो आहे हा केंद्र सरकारच्या हद्दीमध्ये येतो आणि याच्यावरती इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंटरमिडियरी गाईडलाईन्स डिजिटल मीडिया एथिक्स कोड रूल्स 2021 हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने दिलेले आहेत ऑलरेडी. पण हे केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येतं, याच्यात राज्य सरकारचा हस्तक्षेप नसतो असं माननीय देवेंद्रजींनी, माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 18 जुलैला. आणि याच्यानंतर लगेचच 22 ऑगस्टला केंद्र सरकारमध्ये म्हणजे जे संसदेचं जे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये माननीय अश्विनी वैष्णव जी IT मिनिस्टर जे आहेत त्यांनी एक कायदा पास केला, ज्या कायद्याचं नाव होतं प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग ॲक्ट 2025. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ई स्पोर्ट्स म्हणजे जे मोबाईलवरती गेम्स खेळता येतात ज्याच्यामध्ये पैशाचा एलिमेंट नाही आहे, अशा सगळ्या गोष्टींना प्रमोट केलेलं आहे. पण ज्याच्यामध्ये बेटिंग एलिमेंट आहे, उद्या पाऊस पडला तर मी तुला पैसे देणार, पाऊस नाही पडला तर तू मला पैसे दे, याच्यामध्ये बेटिंग आहे, याच्यामध्ये काही गेम नाही आहे. तर असा सगळ्या एलिमेंटला या कायद्यामध्ये प्रोहिबिट करण्यात आलेला आहे. हा कायदा साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये पास झाला आहे असं आपण म्हणूया. पण आपल्याला माहिती असेल की भारतामध्ये अनेक मोबाईल गेमिंगच्या कंपनी आहेत त्या याच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टमध्ये गेल्या आणि सुप्रीम कोर्टमध्ये या कायद्यावरती आत्ता करंटली स्टे ऑर्डर आलेला आहे. आत्ता 21 जानेवारीला ह्याच्यावरती हिअरिंग होतं, त्या हिअरिंगमध्ये सुद्धा म्हणजे हिअरिंग झालंच नाही कारण की सुप्रीम कोर्टला त्या दिवशी टाईम मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी पुढची तारीख ते देतील त्या दिवशी आपल्याला समजेल. त्यामुळे सध्या परिस्थितीमध्ये हा कायदा आलेला आहे पण याच्यावरती सुप्रीम कोर्टने स्टे केलेला आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. आता मी तुम्हाला याच्यामध्ये काही लोकांची नावं सांगतो. विराट कोहली म्हणजे हा सगळा गुगलवरचा डेटा आहे, म्हणजे हा कोणता लपून आणलेला डेटा, कुठून तरी एक्स्ट्रॅक्ट केलेला डेटा असं नाही आहे, ओपन सोर्सचा डेटा आहे. ही मोठी मोठी नावं मी मुद्दामून का घेतोय कारण की अशा अनेक ॲप्लिकेशन्सने इवन भारतात, जसं सरांनी सांगितलं की भारताची जी इंडियन क्रिकेट टीमची जी जर्सी आहे त्याच्यावरती सुद्धा एका कंपनीचा उल्लेख होता की ज्याच्या माध्यमातून हजारो करोडो लोकांनी ते ॲप्लिकेशन डाउनलोड केलं आणि त्याच्यामध्ये पैसे कमवले. विराट कोहली यांनी 10 ते 12 करोड रुपये कमवलेत, रोहित शर्मा 6-7 करोड, MS धोनी 6-7 करोड, भारतरत्न सचिन तेंडुलकर सगळे म्हणजे आपण सगळेच जण त्यांचे फॅन आहोत, साधारण 5 करोड. म्हणजे कित्येक नावं आहेत, याच्यामध्ये तुम्हाला नावं सगळी मिळतील. या सगळ्या सेलिब्रिटी लोकांनी या अनेक गेमिंग ॲप्लिकेशन्सला प्रमोट केलं. आपल्याला कदाचित माहिती असेल, आपण सर्वजण ग्राउंडशी कनेक्टेड असता, गेमिंग ॲप्स क्रिकेट फुटबॉलमध्ये आहेत. याच्या व्यतिरिक्त कल्याण मटका नावाचं एक फेमस ॲप्लिकेशन आहे जे गेले 10-15 वर्षापासून चालते, अजूनही चालू आहे. हे सगळे ॲप्लिकेशनमध्ये
हा जो सगळा समाजाचा जो पैसा वाया जात आहे, याच्यासाठी आम्ही 2 मागण्या घेऊन नागरिक सोशल फाउंडेशनतर्फे आज ही पत्रकार परिषद घेतोय. त्याच्यामध्ये सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारला आम्ही काही मागण्या केलेल्या आहेत. त्या सगळ्यात सेकंड लास्ट पेजला आम्ही दिलेल्या आहेत, तुम्ही तिथं बघू शकता. ॲनेक्सर नंबर 5 मध्ये आहेत, ॲनेक्सर नंबर 4 मध्ये आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मागणी ही आहे की या ज्या सेलिब्रिटी लोकांनी आत्तापर्यंत जे ऑनलाईन गेमिंगला जे प्रमोट केलं, तर महाराष्ट्र सरकारने त्यांना विनंती करावी की जसं तुम्ही नो स्मोकिंग कॅम्पेनिंग रन करता, व्यसनमुक्त किंवा महिला सुरक्षा अशा कॅम्पेनिंगला जसं तुम्ही मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीजला आणता, किंवा आपल्याला माहिती असेल की अमिताभ बच्चन जे आहेत ते कोविडच्या रिलेटेड त्यांना कॅम्पेनिंगमध्ये सरकारने दिलं होतं, किंवा स्वच्छ भारत अभियान, तर असं अँटी बेटिंगचं कॅम्पेनिंग पण रन व्हावं आणि ज्या सेलिब्रिटीजने आत्तापर्यंत करोडो पैसा कमवला त्याच लोकांना तिथं फ्री ऑफ कॉस्टमध्ये हे अँटी कॅम्पेनिंग करण्यात त्यांना विनंती करावी राज्य सरकारने, अशी आमच्या संस्थेची मागणी आहे. दुसरं म्हणजे महाराष्ट्र राज्याचं जे गृह मंत्रालय आहे त्याच्या अंडर जे सायबर क्राईम जो डिपार्टमेंट येतं, तर या सायबर क्राईमच्या अंतर्गत ऑनलाईन बेटिंग मॉनिटरिंग युनिट हे स्थापन करण्यात यावं. याचं एक समजून घ्या महत्त्वाची गोष्ट, ऑनलाईन बेटिंग ॲप्लिकेशन जरी बॅन झालं तरी त्याचं जे सर्व्हर असतं ते सर्व्हर प्रॉक्सी सर्व्हर जर इंटरनॅशनल लेवलला जर चेंज झालं तर ती वेबसाईट चालू राहते. तर हा डेंजरस गोष्ट असते, तर याच्यासाठी सायबर एक्सपर्टच लागतात. सामान्य माणूस या गोष्टींना ट्रॅक ठेवू शकत नाही. याच्यासाठी ते पोलीस यंत्रणेद्वारे मॉनिटरिंग युनिट बनवण्यात यावं. त्याच्यानंतर याच्या रिलेटेड लागणारे जे एक्सपर्ट लोकांची टीम असेल ती हायर करावी राज्य सरकारने. आणि अजून एक 4-5 गोष्टी आहेत ते तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता. दुसरा महत्त्वाचा घटक जो की आजच्या प्रेस कॉन्फरन्समधला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे आपल्याला माहिती असेल की जसं की गुजरात राज्यामध्ये अल्कोहोल बॅन आहे, किंवा बिहार राज्यामध्ये सुद्धा अल्कोहोल बॅन आहे. तर एखाद्या गोष्टीचा जेव्हा बॅन असतो तर त्याचा जो विक्रेता असतो त्याने जर ते विकलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल होतो, आणि त्याच्या बरोबरीनं जो विकत घेतो, जो सापडतो, जो कन्झ्युम करतो त्याच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल होतो. हे तुम्ही अल्कोहोलमध्ये बघाल, किंवा हे गुटखा बंदीमध्ये पण तुम्ही बघाल, किंवा ड्रग्स घेताना एखादा व्यक्ती सापडला त्याच्यावरती सुद्धा कारवाई होते. पण केंद्र सरकारने जो कायदा पास केला आहे त्याच्यामध्ये एक थोडीशी प्रोव्हिजनची कमी आहे. ऑनलाईन बेटिंग ॲप्लिकेशन्स ज्यांचे आहेत, वेबसाईट ज्यांच्या आहेत त्यांना बंदी केलेली आहे. ॲडव्हर्टाइजमेंट जे करतील त्यांना बंदी केलेली आहे. आणि जे बँकिंग किंवा पेमेंट गेटवे म्हणतो आजच्या काळात आपण, गुगल पे आणि म्हणजे या सगळ्या गोष्टी, त्याच्यावरती पण बंदी घातली आहे. पण ऑनलाईन बेटिंग ॲप्लिकेशनचा जो युजर आहे त्याच्यावरती बंदीच नाही आहे. म्हणजे तुम्ही काय म्हणताय की जो ॲप्लिकेशन देतोय तो गुन्हेगार आहे, पण जो ॲप्लिकेशन वापरतोय तो गुन्हेगारच नाही आहे, तो पीडित आहे. पण जर तुम्ही त्याला पीडित जर ठरवलं तर तुम्ही 22 करोड लोक जे गेम खेळतायत त्यांच्यावरती जर तुम्ही बंदी घातली तर रूट कॉजलाच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. एक तुम्ही बेसिक उदाहरण बघा, ड्रग्सच्या बाबतीत बघा. ड्रग्स कन्झ्युम करताना रेव पार्टीमध्ये कोणी पण जर सापडला तर विकणाऱ्याला तर धरतातच, पण विकत घेणाऱ्याला पण धरतात. त्याच्यामुळे तुम्ही कन्झ्युमरला सुद्धा, याचा जो ऑनलाईन बेटिंग ॲप्लिकेशन करणारा जो कन्झ्युमर आहे त्याच्यावरती पण तुम्ही क्रिमिनल ऑफेन्स टाका, असे आम्ही त्याच्यात डिटेलमध्ये ॲनेक्सर 5 मध्ये सेक्शन नंबर सकट पूर्णपणे माहिती आम्ही दिलेली आहे. ही आमची मेन मागणी आहे केंद्र सरकारला. दुसरं अजून एक महत्त्वाची मागणी आहे ती म्हणजे, जर तुम्ही ह्याच्यामध्ये अमाऊंट्स बघितल्या इन्व्हॉल्ड किती झाल्यात, एखाद्या म्हणजे जो जिंकतो त्याला 5 करोड 10 करोड असा म्हणजे अमाऊंट मिळते, असे ते ॲडव्हर्टाइजमेंट असतात. पण पेनल्टी या कायद्यामध्ये अप टू 1 करोड आहे. एखादा माणूस काय म्हणेल, जर मी 5 करोड जिंकलो किंवा मी हे असं ॲप्लिकेशन बनवून समजा लोकांना स्कॅम करून जर मी 50 करोड जर कमवले, पण मला जास्तीत जास्त पेनल्टी किती बसेल, ती 1 करोड बसणार आहे. तर तो काय म्हणेल, म्हणजे गुन्हेगार वृत्तीचा माणूस काय म्हणेल, 1 करोड घालवा आणि 25-30 करोड कमवा. असं नको व्हायला, म्हणून या कायद्यामध्ये अजून एक आम्ही मागणी करतोय की तुम्ही अप टू 1 करोड ऑर अमाऊंट इन्व्हॉल्ड विच एव्हर इज हायर, जी जास्त अमाऊंट असेल ती तुम्ही गुन्हेगारावरती चार्ज करा. या अशा 2 मागण्या आमच्या मेजरली केंद्र सरकारकडे आहेत. या सगळ्या बाबतीमध्ये निवेदन आम्ही दिलेलं आहे. आणि अशा पद्धतीने जर या महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने या कायद्यावरती जर काही प्रोव्हिजन स्ट्रिक्ट केल्या तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जी तरुण पिढी आहे, जो युवा वर्ग आहे, जो क्विक मनीच्या मागं धावतो, तर तो थोडासा या सगळ्या जाळ्यामधून वाचेल आणि त्याचं भविष्य खराब होणार नाही. कारण की एक गेम एक अख्खं फॅमिली बर्बाद करू शकते, हा त्याचा सिरियस लेवल आहे. त्याच्यामुळे नागरिक सोशल फाउंडेशनतर्फे ही आमची मागणी होती. जर काही आपल्या क्वेरीज असतील तर आपण विचारू शकता.
प्रेस नोटच्या पहिल्या पानावरती थोडक्यामध्ये 5 लाईनमध्ये पण मागण्या खाली दिलेल्या आहेत आम्ही. युजरला जर का ह्याच्यामध्ये शिक्षा किंवा काही दुसरी तरतूद झाली तर डाउनलोडिंग करण्याचं प्रमाण हे प्रचंड प्रमाणात कमी होईल आणि त्यामुळे ॲटोमॅटिकच जे ॲप्स आहेत त्यांचा बिझनेस कमी होऊन त्यांचा इंटरेस्ट त्यातला कमी होईल. हा त्याचा मागचा एक उद्देश आहे. कोणाला शिक्षा व्हावी कधीच इच्छा नाही आहे, पण प्रश्न असा आहे की जर का तुम्ही युजरला काहीच नाही पनिशमेंट ठेवली तर युजर धास्तावणारच नाही त्या गोष्टीने आणि ते डाउनलोड करतील आणि स्वतःचे पैसे अडकवत राहतील. जसं शेअर मार्केटच्या बाबतीत तुम्ही आजकाल बघितलं आहे की क्विक पैसे मिळवण्याकरता आलेल्या फोनवर पैसे ट्रान्सफर करून बरेच फ्रॉड्स होत आहेत. इथे तर तो स्वतःहून पैसे देतो आणि त्याला माहिती आहे की याच्यात आपल्याला मिळणार नाही. तर ही गोष्ट कमी व्हावी त्याच्या दृष्टिकोनातून युजरला पण थोडी जर का पनिशमेंट किंवा फाईन असतील तर ते जास्त महत्त्वाचं ठरेल. सर एक प्रश्न होता, तुम्ही या बाबतीमध्ये सायबर क्राईम म्हणून जे काय आपलं हे असतं त्यातल्या अधिकाऱ्यांची किंवा काही बोललात का? आम्ही आत्ता राज्य सरकारला निवेदन दिलं आहे आणि केंद्र सरकारला पण निवेदन दिलं आहे, कारण की हे त्यांच्या थ्रूच होणार. म्हणजे कोणत्या डिपार्टमेंटकडे जरी गेलं तरी ते म्हणतील की आम्हाला राज्य सरकारचीच परमिशन लागेल याच्यासाठी. त्यामुळे जे परमिशन देतात गृह खातं त्यांनाच आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि एक स्पेशल युनिटच बनवा. सायबर क्राईमलाच युनिट करायला सांगितलं. म्हणजे महाराष्ट्र गृह मंत्रालयाला सांगितलं की ते सायबर क्राईमचं युनिटच करतील ना. ते मुंबईतच अकोमोडेशन होईल कुठे जिथे होतील तिथे. या सगळ्या गेम्स म्हणा किंवा काही जे सायबर क्रिमिनल्स असतात ते जे प्लॅटफॉर्म्स असतात त्याचे सगळे सर्व्हर तर भारताबाहेरच असतात, ते भारतात नसतात. मग गव्हर्नमेंट तर प्रयत्न करतं पण ते काही परत सापडत नाही किंवा त्यांच्यावर काही कारवाई करता येत नाही सापडले तरी. मग एवढे लॉ करून उपयोग काय? म्हणजे एक विचारतोय, लॉ करणं गरजेचं आहे पण करून आता जे मनी सायफरिंग होतं सगळं ते सगळे बाहेर असतात. मला सांगा तिथले किती केसेस क्रॅक होतात, कोणाला किती पैसे मिळतात? 99.99% मिळत नाही. एखाद्याला फारच पटकन काही झालं तर मिळतात ते अकाउंट वगैरे ब्लॉक करून, तेवढंच होऊ शकतं. मग याचा काय उपयोग होणार असं? बरोबर आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे अशा रिलेटेड कायदा आधी नव्हता, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जे सायबरचे जे गुन्हे व्हायचे ते नॉर्मल फ्रॉड म्हणून केस चालायची. आता ह्याच्यामध्ये जी गव्हर्नमेंटने जी नवीन कायदा बनवलेला आहे केंद्र सरकारने, त्याच्या अंडर म्हणजे त्या कायद्याच्या अंडर स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम बनतील. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नॉर्मल ऑनलाईन सायबर सिक्युरिटी हे आपल्या सामान्य माणसांचं काम नाही आहे. त्याच्यासाठी ते सायबर लॉमध्ये शिकलेला माणूस किंवा टेक्नॉलॉजी शिकलेला माणूसच लागतो. म्हणूनच आमची त्याच्यामध्ये मागणी अशी आहे की महाराष्ट्र राज्य सरकारला की गृह खात्यामध्ये तुम्ही ह्याच्यातली एक्सपर्ट टीम, टेक्निकल टीम बसवा. ते सगळं मान्य होतं. हां. म्हणजे जे ऑपरेट होतं तेच सगळं बाहेर असतं ना देशाबाहेर, त्यामुळे आपले लॉ तिथं लागूच होऊ शकत नाही. ते अव्याहत ते जरी ऑपरेट तिथून जरी होत असलं तरी त्याला टेक्निकल ह्याच्यामध्ये प्रॉक्सी सर्व्हरमध्ये कॅच करता येतं. टेक्नॉलॉजीचा विषय हा. टेक्नॉलॉजी जर अपग्रेड झाली तर ते सगळं थांबवता येऊ शकतं. अशा सिक्युरिटी गोष्टी आहेत. ह्याच्यात एक मुद्दा असा आहे की गुगल प्ले स्टोअर किंवा आय स्टोअरवर ही ॲप्स असतात, बरोबर. तर जसं टिकटॉक बॅन केलं गेलं इंडियामध्ये आणि आता कोणी टिकटॉकवर काही करू शकत नाही, त्या प्रकारे अशी जी ॲप्स आहेत ती वेगळ्या प्रकारे त्याच्यावर अपलोड होत आहेत, ती गुगलच्या थ्रूसुद्धा आपण बॅन करू शकतो त्यांच्याशी कम्युनिकेट करून. तर त्या संदर्भात पण गव्हर्नमेंटनी काही स्टेप्स घ्यावा या प्रकारची विनंती पण आम्ही करणार आहोत. कारण तेच मूळ आहे ना, ॲपवरच नाही आलं ॲप स्टोअरला तर माणूस डाउनलोड कुठनं करणार. त्याच्यावर पण आपण तेच ते टेक्नॉलॉजिकल त्याच्यात हे आहे तर त्याच्यावर त्यांनी करावं असं. काय डीप फेक नाही, डीप फेक आपला विषय ऑनलाईन गेमिंगच्या बाबतीत. तुम्ही ते व्हिडिओ काय डीप फेक हा व्हिडिओ एडिटिंग रिलेटेड प्रश्न आहे. एक प्लॅटफॉर्म आहे हां. जे प्रॉक्सी सर्व्हरवर काम करतात आणि त्यांचे जे VPN किंवा बाकीचे जे गोष्टी आहेत त्याच्याकडून आपण ट्रॅक करू शकतो त्यांच्या सर्व्हरला. ते ट्रॅक होत नाही. जसं पॉन चाललंय इंडियामध्ये, बाकीच्या गोष्टी चालल्यात ते डीप फेकच्या थ्रू चालू. त्याचं काय करणार? त्याच्या रिलेटेड आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट रिलेटेडमध्ये त्याच्यामध्ये तरतुदी कराव्या लागतील. हा कायदा जो आहे प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ गॅम्बलिंग ॲक्ट, हे ऑनलाईन गेमिंग ॲक्ट, याच्यामध्ये प्युअरली गेम एलिमेंट इन्वॉल्ड पाहिजे. जर त्या डीप फेकमध्ये जर गेमिंग इन्वॉल्ड असेल, आपल्या ज्युरिडिक्शनच्या बाहेर आहे म्हणून आपण काय करू शकतो? ह्या कायद्याच्या अंडर गेमिंग येतं. आपला जो विषय आहे तो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड आहे. जे काही रजिस्टर आहेत ते पण प्रमोट करत आहेत, त्यांना मी काय सांगायचं?
म्हणून तर आमची विनंती आहे की युजरलाच तुम्ही मेन धरा. युजरला धरलं तर तिथं मेजॉरिटी प्रमाणामध्ये ते भीती बसेल ना. सायबर क्राईम होतं कशासाठी? जनरल आपण एखादा मेसेज ओपन केलाय, आपण एखादा डाउनलोड केले, ऍपलनी ते बॅन केलेलं आहे. ऍपलच्या स्टोअरवर म्हणजे ऍपलमध्ये होतच नाही, पण आपले जे अँड्रॉइड फोन आहेत त्याच्यात तर होणारच आहे ते. पण आपण पण सतर्क राहण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना. कुठली गोष्ट आपण सुरुवात करतो एखाद्या गोष्टीची. नाही, आता आपण जे दिलेत ना, आता जे इन्फ्लुएन्सर म्हणताय तुम्ही, आता इन्फ्लुएन्सर influencer म्हणताय. ते सांगतो तुम्हाला. आता जे दिलेले आहेत ना आपण, ते मोठे स्टार आहेत. मोठे स्टार. ते स्टारला ब्लॉक केलं ना की ते आपोआप खालचे सगळे थांबतील. Purple आता काय होईल होतं, मी जर तेंडुलकरांनाच नाही सांगितलं तर ते बाकीचे कोण ऐकणार आहे? जनरल विषय मुळापासूनच करावं लागेल आणि त्याला प्रत्येकाला वेळ आहे, एक काळ आहे कुठल्याही गोष्टीला. हे करताना संस्थेचं उद्दिष्ट एवढंच आहे की काही विषय जर एखादा कायदा बनवताना सुटला असेल तर तो कन्सिडर व्हावा. म्हणजे आमचं असं अजिबात म्हणणं नाही आहे की आम्ही कोणत्याही गोष्टीचे मोस्ट एक्सपर्ट लोक आहे, पण एक सामान्य नागरिक म्हणून आपण देशासाठी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करणं गरजेचं आहे पॉलिसी रिफॉर्मच्या माध्यमातून. एवढंच आमचं उद्दिष्ट आहे याच्यामध्ये. आणि सगळ्याच गोष्टी सरकार करू शकत नाही. आपण त्यांना काहीतरी इनपुट दिले नागरिक म्हणून की ह्या गोष्टी करा, ते करतील 100%. आणि फसवणूक होऊ नये मुलांची असो पुढच्या पिढीची असो, त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल ते आपण करू शकतो. सर, अजून एक विनंती अशी होती की कुठल्या लोकांचं किती नुकसान झालं अशी एखादी जर लिस्ट असेल तर ते पत्रकारांना पाठवली तर बरोबर. कोणाचं किती नुकसान झालंय याचं न्यूज लिंक्सच आहेत. ॲनेक्शर 2 वरती न्यूजच्या लिंक्सच दिल्यात. त्याच्यामध्ये NDTV, इंडिया टुडे, इंडियन एक्सप्रेस यांनी जे न्यूज आर्टिकल पब्लिश केलेले आहेत त्याच्याच लिंक्स डायरेक्ट दिलेल्या आहेत. त्याचा आर्थिक आणि सामाजिक परिणाम आणि मेन सगळ्यात म्हणजे तुम्ही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी त्यांनाच कोट करू शकता, कारण की केंद्रीय मंत्री स्वतः संसदेमध्ये म्हणतात की 20,000 कोटी दर वर्षाला नुकसान होतंय. त्यांचं स्टेटमेंट आपण ऑथेंटिकेट म्हणू शकतो. चालेल.